हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात? छान ना? मी पण मस्त आहे. आपल्याला कित्येक वेळेला निर्णय घ्यायचे असतात. आपण घेतलेला निर्णय बरोबर झाला की सगळं छान होते, पण आपला निर्णय चुकला की त्याचा इम्पॅक्ट काय होते आपल्याला माहीत आहे. सगळं काही बिघडून जाते. त्यामुळे आपण कधी निर्णय घ्यावा, काय तेव्हा आपण विचार करावा, ह्याच्याबद्दल जरासं बोलूया. का म्हणजे आपले निर्णय कित्येक वेळेला आपले स्वतःचंच नाही आहे, आपले संपूर्ण कुटुंबाचं पण भवितव्य निर्माण करतात. त्याच्यामुळे भवितव्य आपलं घडते. तर चांगला असेल वाईट असेल, आपला निर्णय चांगला झाला सर्व काही चांगलं होते. आपला निर्णय चुकला आणि काय होते, एक तुमचा निर्णय चुकला का नाही, सगळं चुकत जाते. ते आपण निर्णय कसं घ्यावा, काय विचार करावा. आधी तुम्हाला मी गौतम बुद्धाची गोष्ट सांगते. आणि गौतम बुद्धाने इथे आपल्याला सांगितले. एकदा काय झालं, गौतम बुद्ध आपले सगळे अनुयायींबरोबर, डिसायपल्स म्हणतो, त्यांच्याबरोबर जात होते. तुम्हाला माहीत आहे, ते एका गावाहून दुसऱ्या गावी पायी चालत जायचे. जाताना चालून चालून खूप तहान लागली त्यांना. मग ते आपले एका अनुयायीला म्हणाले, अरे जाऊन पाणी कुठे आहे का बघ आणि पाणी घेऊन ये. तो तांब्या घेऊन पाणी आणायला निघाला. जाताना समोर एक ओढा होता. ओढ्यात पाणी होतं. ओके, भरूया म्हणून हा जातो. ते तोपर्यंत एक बैलगाडी ह्याच्या समोरनं ओढा ओलांडून जाते. ती बैलगाडी जाताना काय झालं, सगळं ओढ्यातलं पाणी गढूळ बनलं. आता तर पाणी तर काही पिण्यालायक नाही आहे. आता हे कसं प्यायला न्यायचं, कोणी पिऊ शकणार नाही. म्हणताना तो तसाच गेला. आणि गौतम बुद्धाने विचारलं, पाणी आणलंस का? तो म्हणाला, नाही. असं असं एक बैलगाडी गेली, त्यामुळे सगळं पाणी गढूळ झालं होतं, तर कसं पिणार ना आपण. मग ते म्हणाले, ठीक आहे. तिथे एक मोठं वृक्ष होतं, त्याचे खाली सावली होती. सावलीत सगळे बसले आणि बसले, जरा विश्रांती घेतले. मग एका अर्धा तासानं आता तर पाणी व्यवस्थित झालं असेल, मी घेऊन येतो म्हणून तो अनुयायी निघाला. गेला. ते पाणी अगदी स्वच्छ निथळ झालेलं होतं. त्यानं भरून आणला आणि सगळे भरपूर पाणी प्याले. तसं गौतम बुद्ध म्हणाले, हे पाणी आधी कसं होतं, पहिल्यांदा कसं होतं हे पाणी, तर घाण होतं. इट वॉज डर्टी, आहे का नाही, गढूळ होतं. आत्ता तर पाणी कसं झालंय, आता पाणी तर स्वच्छ झालेलं आहे. त्यामुळे ते म्हणतात, आपलं मन पण कधी कधी गढूळ पाण्यासारखंच रेस्टलेस बनते, गढूळ बनते इन शॉर्ट. आणि ते म्हणतात, तेव्हा आपण कुठलाही निर्णय घेतला तर तो निर्णय बरोबर होऊ शकते का? गढूळ पाणी आपण प्यालो ते काय होईल, आजारी पडू, आपण पिऊ शकत नाही. तसंच आपलं मन पण गढूळ असताना आपण निर्णय घेतला तर तो निर्णय बरोबर असणार नाही. त्यामुळे अशा वेळी आपण निर्णय घ्यायचा का नाही, बिलकुल घ्यायचा नाही. आणि तेव्हा तुम्ही निर्णय घेतला तरी तो निर्णय तुमचा चुकीचा होऊ शकतो.
का तेव्हा तुमचं मन अशांत असते. मन शांत असतानाच आपण निर्णय घ्यायला पाहिजे, म्हणजे तो निर्णय योग्य असतो. आणि पाणी कसं शांत झाल्यावर छान स्वच्छ पाणी पिण्यालायक झालं, तसंच मन पण शांत असलेल्या वेळेला आपण कुठलाही निर्णय घ्यायला पाहिजे, म्हणजे तो आपला निर्णय व्यवस्थित करेक्ट बनू शकतो. आणि आपल्याला खूप राग आले वेळा, क्रोध आले वेळा आपण कुठलाही निर्णय घ्यायचं नाही म्हणतात ते. का? तेव्हा आपलं मन कसं असते? आपलं मन कसं असते? आपल्याला राग आल्या वेळा शांत असते? नाही, आपलं मन तेव्हा खूप अशांत असते. रागानं आपण अगदी काही विचारसुद्धा करू शकत नाही, अशी आपली कंडिशन असते तेव्हा. त्यामुळे अशा वेळी पण कुठलाच निर्णय घेऊ नका. मग काय करायचं अशा वेळी? ओके, तुम्हाला राग आलाय ना, थोडा वेळ थंड बसा, मेडिटेशन करा. 1 ते 100 मोजा, 100 उलट मोजा. नाही, शांत झोपा पाहिजे ते. विश्रांती घ्या आणि मन शांत झाल्यावर विचार करा आणि निर्णय घ्या. कधी कधी आपल्याला राग कशाला येतो? समोरचा आपल्याला काहीतरी बोलतो आणि तेव्हा आपल्याला एकदम, तुम्ही म्हणता का नाही, माझी पण सटकली मग म्हणून. असं तुमची सटकलेल्या वेळेला बोलायचं असते का? नाही. अशा वेळी आपण गप्प शांत राहायचं. शांत राहिलं की मन पण आपलं स्वच्छ शांत होते. ओके, तुम्ही तिथे थांबू शकणार नाही, ते तिथून निघा, तुम्ही लांब जावा, निवांत जावा. एखादा समोर गार्डन असला की गार्डन पाशी जावा, नदी असली की नदीकडे बघत थांबा, समुद्राकडे बघत थांबा. काही नसलं की एक उत्तम पुस्तक घ्या आणि पुस्तक वाचायला लागा. चांगलं चित्र काढा किंवा चांगलं चित्र बघा. संगीत ऐका. तुम्हाला संगीत चांगलं म्हणायला येत असलं की तुम्ही म्हणा, नाही ते ऐका. तुमचं मन एकदम प्रसन्न होईल. काही नाही ते तुमचे गुरु असतील, तुमचा देव असेल किंवा तुमचे आईवडील असतील, ह्यांचे फोटो समोर जाऊन उभं राहा, हात जोडून उभं राहावं आणि सांगा, अशा वेळी असं असं झाले, मी काय करू, कुठला निर्णय घेऊ. आणि तुमचं अंतर्मन अशा वेळी तुम्हाला निर्णय घ्यायला सांगेल, तो निर्णय योग्य असेल. आणि कधी कधी आपल्याला एकाच निर्णय घ्यायचा असतो, तिथे विचारायला कोणी नाही, हे करायला कोणी नाही आहे. मग मी तो निर्णय कसा घेऊ, हे मी करू का नको, कित्येक वेळा टू डू ऑर नॉट टू डू आपले मनात येते. अशा वेळी आपण काय करायचं? अशा वेळी आपण एवढा विचार करायचा, जे मी काम करणार आहे हे मी सगळ्यांसमोर करू शकते का, ओपनली करू शकते का. मी हे सगळ्यांसमोर ओपन केलं की चालण्यासारखं असलं की करायचं. नाही, हे मी सगळ्यांसमोर करू शकणार नाही, लोक मला काय म्हणतील किंवा असं नाही, मग करायचं नाही. फॉर एक्झाम्पल, एक चांगला चित्र काढूया तुम्हाला वाटते, हे तुम्ही कोणासमोरही काढू शकता, राईट? म्हणजे तो निर्णय तुम्ही घेऊ शकता. चोरी करणं,
तुम्हाला वाटते सगळ्यांसमोर तुम्ही ती चोरी करू शकता? नाही, मग तर करायचं नाही. त्यामुळे आपले मनाला विचारायचं, मी ओपन लाईटमध्ये हे काम करू शकते का? करू शकते वाटलं ते करायचं. मनाला नाही म्हणून आलं की करायचं नाही. त्यामुळे अगदी सोपं आहे. त्यामुळे कधी आपण कुठलाही निर्णय घेताना आपलं मन शांत असायला पाहिजे. शांत मनानं घेतलेले निर्णय हे योग्य असतात. तुम्हाला ह्याच्याबद्दल काही सांगायचं असलं तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. हॅव ए गुड डे.